नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर मार्केटमध्ये तेजी टिकून होती। मार्केट संपताना सेन्सेक्स 875 पॉईंटने वाढून 79,468 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 305 पॉईंटने वाढून 24,297 वर बंद झालेला आहे। सर्व प्रकारच्या इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। बीएसई सीपीएससी इंडेक्स 3.96%, बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 3.75% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 2.63%, स्मॉल कॅप इंडेक्स 2.39% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ओएनजीसी 7.51%, कोल इंडिया 6.39%, अडानी एंटरप्राइजेस 3.69%, अडानी पोर्ट 3.33% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। इंडसइंड बँक 2.60%, एचआर मोटर 1.22%, टेक महिंद्रा 0.66%, ब्रिटानिया 0.30% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 3,315 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3,801 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।